बोला. येस बोला. नमस्कार, मी गोविंद भारद्वाज, रत्नागिरी जिल्हा समन्वयक, हिंदू जनजागृती समिती. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकमेव मंदिर महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. श्री शिवराजेश्वर मंदिर या मंदिरासाठी शासन आतापर्यंत दरवर्षासाठी 3000 रुपये असा निधी देत होतं. 1970 पासून आतापर्यंत म्हणजे 2025 पर्यंत या 55 वर्षामध्ये केवळ 3000 रुपये एवढा तुटपुंज निधी या मंदिरासाठी मिळत होता. नुकताच शासनाने या आर्थिक वर्षासाठी 1 लाख रुपये एवढा निधी संमत केलेला आहे. वाढ केली ही स्तुत्य आहे, परंतु ही जी वाढ आहे ही अत्यंत तुटपुंजी आहे. कारण मंदिराचा जो खर्च आहे तर तो खर्च महिन्याला 50,000 रुपये इतका आहे आणि ते मंदिर छत्रपती शिवरायांचं आहे. त्या मंदिरामध्ये रोजची पूजा अर्चा, उत्सव, प्रसाद, आरती, मंदिराची स्वच्छता या सगळ्यांच्या खर्चाचा जर विचार केला तर या मंदिरासाठी स्वतःहून 50,000 रुपयाचा निधी मंजूर करणं अपेक्षित होतं. परंतु तो निधी हा केवळ महिन्याला 8,300. औरंगजेबाच्या कबरीसाठी मात्र 2.5 लाख रुपये एवढा निधी 2022 मध्ये मंजूर केलेला आहे. हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू विधिज्ञ परिषद आणि शिवप्रेमी आणि आमच्या सोबत असलेले सगळ्या शिवप्रेमी संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी अशी मागणी केलेली आहे की हा जो तुटपुंजा निधी आहे तर तो वाढवून त्याच्याऐवजी दर महिन्याला 1 लाख रुपये एवढा निधी या शिवराजेश्वर मंदिराला सरकारने द्यावा असं आमचं आवाहन आहे. या निमित्तानं एवढंच या निमित्तानं सांगायचं होतं.